चंद्रपूर गोड तुम्ही काही विषय नाही आणि एवढी तर एवढी खरंच आहे एवढं जोड जेवढी भजन जमतात का तुम्हाला तर परमार्थ करताय पोरांनो तुम्ही आणि याचं फळ तुम्हाला कुठे ना कुठे मिळणार म्हणून तुम्हाला सामर्थ्याने विश्वास देते तुम्ही जर गोड परमार्थ करताय अरे माय मागल्या बिचारी लेकरं म्हणायला लागली पण तुम्ही निष्ठभर म्हणा तुम्ही म्हणा आम्ही आहे तुम्ही म्हणा ताकद पाहिजे म्हणा हेच होतं आपल्याकडनं अरे आपली जोश असला पाहिजे तर मजा आहे विनंती माझ्या काय केलं सगळ्या माणसा देवाला सारं कळतंय काय केलं सगळ्या माणसा देवाला सारं कळतंय किती इलेक्शनचे पैसे खाल्ले कुठल्या साहेबाचे खाल्ले किती खाल्ले कळतं रे आणि काय लोकांना नावं ठेवता मला सांगा तुम्ही काय शाणे येतं आपण काय शाणे होते आपण लोकांना हे भ्रष्टाचारी हे विचित्र वगैरे आपण काय गुणाचे यहाँ कोई मरे फोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए अपन पण पैसे घेतोच ना यहाँ कोई मरे फोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे की हरामजादों के लिए मिळो तरी कुणासाठी बाबा ज्यांच्यासाठी मिळो त्यांना तीळ मात्र तरी कदा हवी आमची त्यांना फक्त माझी गाडी माझी दारी माझी बॉडी माझ्या माहिती मिळेल हे साला पेटलं रे ना काय 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 देशासाठी केलंय आपण काय अहो तीच मशीन भारतात आम्ही 15 मिनिटात मशीनच चुरी लागली खतरनाक सेन्स ऑफ ह्युमर आहे आपल्या महाराष्ट्राचा ना थोडा आपली लोक देवाला वेळात काढतात माणसाला काय काय अवघड आहे आज बाबूपेठ नगरीत शिवलीलाताई पाटील यांचे सहर्ष स्वागत आहे. झी डोकीस्पेक मन मंदिरा गजर भक्तीचा हरिभक्त परायम सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचा भव्य दिव्य कीर्तन सोहळा शिवलीलाताई पाटील यांचे खूप खूप स्वागत आहे. जोरदार टाळ्यांनी यांचे स्वागत करावे. पारवमाई जय जय पारवमाई जय जय पारवमाई जय जय पारवमाई पारवमाई जय जय पारवमाई पारवमाई जय जय पारवमाई पारवमाई जय जय पारवमाई त्यांनी कृपया करून आपली जागा करावे. कृपया जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही त्या साईडनी जा. जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही त्या साईडनी जा. तुमच्यासाठी राखीव जागा त्या ठिकाणी हरी 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 सुख झाले व साजणी साजणी तो आम्ही छाले बर माधव
एका जनार्दनी एकपणे उभा एका जनार्दनी एकपणे उभा एका जनार्दनी एकपणे उभा एका जनार्दनी एकपणे उभा एका जनार्दनी एक फलानी शवादा पदार्थ दक्षिण समाधिस्थ मूर्तिं वसे ज्ञानदेव पांडुरंग गुरु प्रथम म्हणून दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रस्तुत प्रसंगी थोडंसं कमी करा. कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अखिल गोड ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे निष्ठावंत वात्सल्यपूर्ण पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ बाबा यांचा 3 चरणाचा जगाच्या मालकाचं नामचिंतन घेतल्यानंतर परमार्थाची पराकाष्ठा गाठल्यानंतर भक्ताची झालेली वैष्णवाची झालेली अवस्था याचं चिंतन करणारा अभंग औचित्यासाठी निवडला. कारणही तसंच आजचा या नामचिंतनाचा एवढा मोठा आनंदी सोहळा हा भव्य दिव्य कीर्तन सोहळा आमचे राजवीर दादा यादव यांच्या संयोजनातून त्यांच्या सर्व मित्रमंडळाच्या संयोजनातून खासदार मॅडमच्या उपस्थितीमध्ये आणि तुम्हा सर्व चंद्रपूरकरांच्या सानिध्यामध्ये हा संकीर्तन सोहळा रंगतोय. अगदी सामर्थ्याने या सर्व तरुणांनी माझं कीर्तन ठेवलंय म्हणून यांचं कौतुक नाही, पण एवढं मात्र नक्की चंद्रपूरकर तुम्ही कीर्तन ठेवलंय म्हणून तुमचं नक्कीच कौतुक आहे, कारण हे गरजेचं आहे. माणसाने काय करावं हे कळलं पाहिजे. माझी विनंती आहे, तुम्हाला काही GST आहे का टाळी वाजवायला सरकारचं? वाजवा की रे. मग थंडीचं म्हणाल तर शरीराने गारटलेलं कसंही नीट करता येईल, त्याला काय अग्नीची शेकोटी देता येईल, पण बुद्धीनं गारटल्यावर त्याला ज्ञानेश्वरीच्या शेकोटीशिवाय पर्याय नाही. आणि तुम्ही जिथे बसलाय ती अर्थातच ज्ञानाची शेकोटी आहे, त्याच्यामुळं तुमचं हे बुद्धीचं गारटलेलं पण इथल्याशिवाय कुठंच नीट होणार नाही. त्यामुळं माझी तरुण मंडळी तुम्हाला विनंतीच आहे, कसं झालं दादा तुम्हाला फरकच कळे ना कीर्तनातला, कळावा बरं का. फार फरक असतो कीर्तनामध्ये. ज्या वेळेस कीर्तन चालू होतं ना त्या क्षणापासून शेवटच्या कीर्तनाच्या क्षणापर्यंत तो विठेवरचा मालक अर्थात यादव कुळ आहे, तुमचं वेगळं सांगायची गरज नाही. यादव म्हटल्यावर तुम्ही असतानाच कृष्ण कुळातले आहात, त्यामुळं भक्ती तुम्हाला वेगळी सांगायची मी गरज पडणार नाही. त्यामुळं विनंती माझी एवढीच आहे, त्याला सामर्थ्याने आणि तुम्हाला म्हणून सांगते इतक्या लांब यायची माझी ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे इथून पुढे जेव्हा केव्हा मी चंद्रपूरचं नाव घेईल तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक आनंद आला पाहिजे की बाबा माणसं गोड होती, शिस्तप्रिय होती, शांत कीर्तन ऐकणारी होती. नाही तर मला वाटावं की ह्यांना पाटलातला फरकच कळत नाही काही की महाराज का. आता हे तुम्हाला नाही कळणार, कळेल थोड्या वेळाने, आहे की नाही. कसं असतं ना दादा, थोडा फरक असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. हे संकीर्तन आहे, इथे जगाच्या मालकाचं नामचिंतन घेतलं जातं. ज्या क्षणी कीर्तन चालू होतं ना, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तन सांग 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 हो यांग हरी रूप नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे नाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचे पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. त्यांना स्वीट कळलं नाही पाहिजे, आधीच काही कळत नाही महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग,
नामदेव कीर्तन करी पुढे ये देवनाचे पांडुरंग. जगाचा मालक अगदी सामर्थ्याने इथं श्रवण करतो ती जागा कीर्तन आहे. आणि श्रवणाचा म्हणाल ना दादा, तर श्रवणात एवढी ताकद आहे. खेचराच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना, श्रवणाने सुमना समाधी जोडे. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता येत सुख असे आयता श्रवणाची माझी. नुसतं ऐकलं ना दादा, तुम्ही ऐकून घेतलं ना, 7 दिवस मुक्ती झाली ते. हो, 7 दिवस मुक्ती झाली. हो, 7 दिवस मुक्ती झाली. हो, 7 दिवस मुक्ती झाली. हे श्रवण परीक्षिती धरला भूपती, श्रवण परीक्षिती धरला भूपती. हो, श्रवणाने अगदी मोक्षाला जातोय. अमृतापेक्षाही परमसुख त्याला मिळतं एवढा अधिकार जर श्रवणात आहे तर थोडं तुम्ही मनावर घ्या दादा. ही फार ताकदमय व्यासपीठ आहे. इथे तुम्हाला थोडं विको कमी दादा, शब्द कळावे पुढच्याला अशा हिशोबाने आवाज द्या. गाताना विको बिंदास द्यायचा, बोलताना थोडं कमी करायचा. एवढं सुंदर सामर्थ्य, एवढं नियोजन केलंय आपण. आणि त्या संकीर्तन सोहळ्यासाठी आम्ही एवढं जण जमलोय, तर आम्ही तेवढ्या आनंदाने तेवढं केलं पाहिजे. आणि तेवढं करण्यासाठी एवढा अट्टास केलाय. नागोबा सांगतात देवा तुझं नाम मुखात यावं, तू मायबाप आहे हे समजून जावं, मुळ तुझ्या चरणी रमावं. मग आनंदाचा वेगळा विचार तरी काय करायची गरज पडली. आनंद परमानंदाजवळच आहे याचं ज्ञान मिळण्यासाठी तर एवढा सुद्धा आयुष्याचा अट्टास केलाय. आणि हा आयुष्याचा अट्टास केलाय म्हणून तर एवढं सामर्थ्य जमा केलंय. पण विनंती आहे देवा, आम्हाला कळावं नेमकं हे मन जे चंचल अगतिकपणे तुझ्या चरणी रमवता आलं तर आम्ही रमवावं. आणि माझी विनंती आहे, हे फार बेकार आहे दादा. विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात हे राजा करतं, एका मिनिटात हे रंक करतं. पण जगाचा बाप जर पाठीमागे उभा राहिला ना, पितामहा भीष्माने वचन घेतलं काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली, अर्जुनाची जागा केला अर्जुनाला. उठ रे बाबा, भीष्मांनी पण केला तुला मारायचा माहित नाही का? माहित आहे रे देवा, तरी झोपलास. अरे का चिंता तरी कशाची करायची? अरे वेडायस की काय बाबा? विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. चतुरंग सैन्य त्यांना दिलंस, तुझ्यापेक्षा दीडपट मोठं सैन्य त्यांचं आहे. तुझ्याकडे काहीच नाही. मी ज्याला फक्त शब्द बोलायची ताकद आहे, ज्याला शस्त्र चालवायचा अधिकार नाही, मी काय करणार आहे? एवढा निश्चिंतपणा, एवढं स्थैर्य, एवढं धैर्य आलं कुठून तुझ्यात? एवढ्या संकटात तू एवढा शांत कसा? तुला झोप तरी कशी आली? इथं बरीच माणसं अशी आहेत ज्यांना झोपा लागत नाही. कशा लागतील म्हणा? पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागेल महाराज? जरा स्वतःच्या कष्टाचं असतं म्हणजे झोप बी लागली असतील का? तुम्हाला असं वाईट बीट वाटत नाही का रे दादा? पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, खुर्च्या सासऱ्याच्या, डायनिंग टेबल सासऱ्याचा, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, वॉशिंग मशीन सासऱ्याची, काम करायला पुरगी त्याची, माज तुम्हाला असं वाईट नाही वाटत तुम्हाला की बाबा हे चुकतंय बाबा कुठेतरी? आणि हे शिवलीला पाटील नाही, शास्त्र सांगतं उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम अदम भातृवित्तच्च स्त्री वित्त अदमादम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना त्याने शिळी भाकरी अर्धी खावी, पण तो शास्त्रातला उत्तम पुरुष आहे, त्याला वैकुंठच मिळतो जो स्वतःच्या कष्टावर जगतो, जो कमाईवर जगतो, जो लोकांची लाचारी करत नाही. जो भावाचं खातो तो आधम आहे, जो बापाच्या इष्टिटीवर आईट करतो तो मध्यम आहे, आणि जो बायकोचा रुपया घेतो ना तो आदमाधम आहे. त्याच्या कुळाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही जो बायकोचा रुपया खातो. वाजवा टाळ्या, आता वाजवा. खऱ्याला खरं म्हणीचा जिंदगी देऊन कवा तरी. तुम्हाला माहित आहे आपण का वाजवायची? गप आपण घेतलंय गप. आपलं ट्रॅक्टर सुद्धा सासरवाडीचा आहे, आपण कशाला टाळी वाजवायची? आणि तुम्ही बसताना सुद्धा त्या बायका तरी जरा गोड बसलात. तुमची बसायची पद्धत बघा ना पुरुष मंडळी, तुम्ही एकदम ॲटिट्यूड मध्ये बसलाय कीर्ताला. एकतर पायात चपले आहेत, पहिली गोष्ट. त्यात तुम्ही बसलायत कसं माहितीये का? तू बोल मी आहे, तू बोल. आम्ही बसलोय, तू बोल. आम्ही ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते, बोल. एवढा ॲटिट्यूड. आणि कशा जरे पैसा म्हणाल तर रावणा इतका नसेल, ज्ञान म्हणाल तर माऊलीन इतकं शक्यच नाही, वैराग्य म्हणाल तर तुकोबांसारखं नाही, आणि भक्ती म्हणाल तर संतान इतकी आपल्याला जमणार नाही. मग नेमका गर्व आहे कशाचा? करताय कशाचा? इथे तर चुकताय. इथे आनंद मिळवण्याचं कारण सगळ्यात मोठे दुःखी आहात, कारण भ्रम आहात.
तुम्ही भ्रमात आहात म्हणून तर दुःखी आहेत. कल्पना सोडून दिली की तुम्ही आनंदी आनंदी आहात. आणि ते आनंद मिळवायचा असेल ना तर सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळं जगत भास आहे. या भ्रमातनं बाहेर पडा की हे सगळं माझं आहे, हे माझ्यामुळं चाललंय हे लक्षात ठेवा. ममे वंश जीव लोके जीव भूता सनातन मन षष्टानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती सर्वस्वी मी आहे रे अर्जुना. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे. ही तुझीच वाच्यता ना देवा. तर मला सांग मला का झोप लागू नये? अरे ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा. मी कशी चिंता करू? घालोनिया भार राहिलो निश्चिंती निर्विलय संती विठोवासी. मला माहित आहे अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता फक्त चरणी जगन्नाथा. मी तुझ्या चरणाशी आहे की रे विठ्ठला. मला कशाचं युद्धाचं भय आहे? मी सामर्थ्याने सुखी आहे कारण तू माझ्या पाठीशी. माझ्यात कसलाच अहंकार नाहीये. मी खोटी करणं देत नाहीये. मी परमार्थासाठी खोटं व्यापही वाढवत नाहीये. मला माहित आहे तुझ्या कीर्तना इतकं तुझ्या नामचिंतना इतकं माझ्यासाठी काहीच मोठं नाहीये. आणि काय कमी केलंस रे देवा? चकोबांसाठी महार झालास, हृदयांसाठी कुंभार झालास. अरे गोरबांसाठी सामर्थ्याने मातीत उडवलीस, सामर्थ्याने नरहरींसाठी सोनार झालास. जनाबाईच्या घरी येऊन गौऱ्या थापल्यास, खानोपात्रीला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिलीस. सखूबाईसाठी सखू झालास, तुकोबांसाठी धावत गेलास. अरे किती करशील बाबा? आमच्यासाठी मायबाप झालास. एवढं करू नये. आम्ही काय कमी केलं देवा? आम्ही फक्त अहंकारात सर्व काही घालवून टाकलं आणि आम्ही तोंडाने म्हणलं देवानं वाटोळं केलं. इतके तर भ्रमात आहे आम्ही देवा. आम्ही आजही ऊर बडवतो. ऊर बडवणं म्हणजे छाती बडवणं. आजही बायका म्हणतात देवानं माझं वाटोळं केलं. देवानं केलं आहे का माय? देवानं केलं का? शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली ग माय? शेवटचा गीतेला हात कधी लागला तुमचा? शेवटचा हरिपाठाचा अभंग कधी तोंडात आला ग तुमच्या? शेवटचा रामकृष्ण हरी कधी म्हणलात ग तुम्ही? काय देवाला दोष देताय आणि कुठल्या बेसिसवर देताय ग? देवाला दोष देऊ नका. कर्माचा विचार करा स्वतःच्या. काय परमार्थ करतोय आपण? आणि किती अंधश्रद्धा रे. किती अंधश्रद्धा. देवातही फरक आहे तुमच्या. तुम्ही मला गांभीर्यानं सांगा बसलेले मायबाप. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप मी कसा समजून सांगणार आहे? अहो ज्याला घरातली माय नाही कळली त्याला पंढरीची माय मी कुठल्या तोंडाने सांगू आणि कशी कळणार आहे तुम्हाला? केलाय कधी या गोष्टीचा विचार? तुम्ही टाळ्या सुद्धा आकुंचित वाजवताय. धर गे दर दर गे दर दर. आली आमच्या चंद्रपुरात घे टाळी घे टाळी घे घे. असली तर टाळी आहे तुमची. अरे जरा तरी तुम्ही येता असू द्या. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे नाही का? एवढं बोलून सुद्धा खुर्चीवर बसलेल्यांनी वाजवलीच नाही. चूक त्यांची नाही, बसलेत खुर्चीवर ना. त्या खुर्चीचा जरा प्रॉब्लेमच आहे महाराज. तिथे बसून जर नम्र राहता आलं ना तर त्याच्यासारखा माणूसच नाही. हे शिकावा आमच्या छत्रपतींकडून. हे शिकावा ना दादा. जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज मातीत मांडणी घालून बसले. मातीतच. व्यासपीठ नाही मांडलं त्यांनी, मातीतच बसले. तुकोबांनी पायाखालचा घोंगडा काढला, छत्रपतींना बसायला टाकलं. सांगितलं राजा अहो हिंदवी स्वराज्याचा धनी आहात, जाणता राजा आहात. तुमच्यामुळे आहोत आम्ही. मातीत कुठे बसताय? अहो मातीची जाण राखणारी माणसं तुम्ही घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी नम्रपणे सांगावं बुवा आऊसाहेबांची शिकवण आहे. जोपर्यंत संतांच्या चरणावर मस्तक ठेवतोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी घ्यायची ताकद मनगटात आहे. ज्या दिवशी संतांची अवहेलना आणि बराबरी करायला जाऊ त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही. हे आम्हालाही कळतं. कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं हे ज्ञान होतं रे. सामर्थ्य होतं. आमचा परमार्थच वेगळा आहे. आमचा परमार्थ म्हणजे नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही तू बाप ठोकला. हे नाही का जगाच्या बापाला दिसत आहे? काय वागताय का? बरं कसं परमार्थ आहे बघा ना तुमचा परमार्थ. तुम्ही सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकवून हाणता. तुम्हाला असं नाही. कृष्ण महाराज यांचं असं मत आहे की देव फक्त सोमवार गुरुवारच असतो, बाकीचे 5 दिवस देव असा डोळे झाकून बसतो. तू खा मी बघत नाही, तू खा पिल्ल्या मी खा, तू खा रे बाळा मी नाही बघत आहे, असं देव करतो का? अनंत काल देव आहे रे, चराचरी परमात्मा बसलेला आहे. हा कसला परमार्थ आहे? आकडाच्या महिन्यात दणकावून खाताना श्रावणात खात नाही. मध्ये महादेव काय 1 महिनाच जागा असतो का? बाकीचे 11 महिने का महादेव गायब होतो का? काय अरे गटारी अमावस्या तुम्ही दणकावून हल्ली. आता 31 डिसेंबरला तुम्हाला पिढा पडत. बरं झालं एकादश आली. 31 डिसेंबरला एकादश आहे आणि 1 तारखेला गुरुवार आहे.
मेले रे मेले बिचारे महाराज. अरे देवालाही कळलं रे. असे तर तुम्ही ऐकत नाही, असं ऐकलं तरी हरकत नाही. पण काही काही नालायक असे असतील ज्यांना एखादंच सुद्धा कळणार. अहो पुरुषांचं मरू द्या, काही काही घरातल्या बायका खतरनाक आहेत. काय काय घरातली बाईच म्हणती रविवार आहे आज आणा ना. पिंट्याला आवडतं, मी चांगलं करते. हा, आणि 4 माणसात हिचा नवरा सांगतो आमची बायको नॉनव्हेज चांगलं करते. बरं हिच्या हाताला नॉनव्हेजच येत आहे. बरं पुरणपोळी बिरणपोळी काय टोचती आहे का? हा, नॉनव्हेज बरं चांगलं येतं तुझ्या हाताला. दुसरं आणि काय तुम्ही देवाला दोष देता का? हा, अगं जिभेला चटक्याला काही प्रमाण असतं की नाही माय? अगं यांचं मरू द्या, हे बाहेर असतात, आपल्याला तरी कळावं ग माय. का माहित आहे? आपल्यात संयमाची ताकद आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. जर आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली हे मान्य करावं लागेल, तर रमाबाईने त्यांचा संसार सामर्थ्याने पदराला शेला बांधून सांभाळला हेही तेवढ्याच पद्धतीनं मान्य करावं लागेल. जर पांडुरंगाने विश्वाचा कारभार सांभाळला हे मान्य करावं लागेल, तर रखमाईनं पंढरच्या मालकाचा संसार सांभाळला हे मान्यच करावं लागेल. जर ज्योतिबा फुलेंनी सामर्थ्याने शिक्षण दिलं, तर सावित्रीबाई फुलेंनी दगड माती खाल्ली हे मान्यच करावं लागेल. अरे लक्षात ठेवा, बाई ताकद लई आहे आणि तुम्हाला ती कळली पाहिजे नाही. तुम्ही जर ठरवलं ना तर काही करू शकता ग. स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका ग माय. ग्राह्य कशाला धरताय? अगं तुम्हाला परमार्थही करायची गरज नाही. अगं संसार नेटका सांभाळा. जगाचा बाप तुमच्या संसाराची राखणदारी करेल ताकद तुमच्या संसारात आहे. खूप काही नाहीच करायचं आपल्याला. जगाच्या बापाला फक्त मायबाप म्हणायचंय ग. काय कमी केलं त्यानं? अगं तुकोबाच्या आधी तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं आणि यावंच लागलं ग. तेवढं सामर्थ्यच होतं. तुकोबांना 2 बायका. तुम्ही ले कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुम्ही गुणाचे नाही बाबांनो. तुम्ही कीर्तनातनं काय घ्याल सांगता येत नाही. आणि प्लीज देवाची बराबरी करायला जात जाऊ नका. ही पोरं खुशाल म्हणतात रे मला सुद्धा. काय होता असं बोलता? कृष्णाला 16,108 बायका होत्या. आम्ही 2-4 केल्या म्हणून काय होतं? शेंबड्या तू एक सांभाळ की रे. भामटा कुठला विचित्रही दिसते. एकतर हे इतकी पिढी बेकार झाली दादा. मला वाईट वाटतं रे. मी सख्खी बहीण आहे म्हणून सांगते तुम्हाला, व्यासपीठावर सांगते. थोडासा वजन घ्या. तुम्हालाच प्रॉब्लेम विठाल. हरी विठ्ठल कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांची शॉल व श्रीफळ देऊन स्वागत करावे. विठ्ठल 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 हरी 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 विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल प्रश्नात अवघड नाहीत राहिले. माणसं कशालाही गोळा होतात. माणसं गोळा करायचं काय अवघड आहे चंद्रपूरकर, हे की नाही? या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, ह्याच्यापेक्षा 100 पटीनं गोळा झाली असती, हे की नाही? असं कुठेही बसून बघितलं असतं. तुझ्यासाठी गेली वनात. लोकांचं काय? लोक साली मूर्ख झाले. लोकांची बुद्धिमत्तेची पातळीवर ढासळली. पण हे मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्याल दादा. अरे हिंदू आहेत आपण, बाया वाचवणारे आपण, बाया नाचवायला लागलो पण डोळ्यात शरम नाही आपल्या थोडी तरी? आपण कोण याची जाणीव तरी आहेत का तुम्हाला? हे स्टेटस पुरतं. खरंच माऊली महाराजांचं स्टेटस पुरतं राहिलं. काय यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, हे बोलतात फक्त माणसं, वागत नाही.
अरे दरवर्षी बाईवर वाईट नजर टाकली म्हणून रावण जाळणारे तुम्ही कधी स्वतःच्या मनाचा आणि बुद्धीचा विचार केलाय का? व्यासपीठावर सांगू का दादा, खरं सांगते तुमच्यापेक्षा रावण खूप पटीने बरा होता. खरंच बरं का. बिचाऱ्याला मर्यादा कळायची, ज्ञानी होता तो. मंदोदरी रावणाची पत्नी विचारतीय रावणाला, स्वामी सीतामाई सारखी विश्वातली देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार नाही आला का? रावणाने नम्रपणे सांगावं, अगं छे ग, का रामाला घाबरता? घाबरत नाही ग बाई. मग का? अगं वेडी आहेस का? माझ्या बहिणीचा अपमान केला म्हणून अहंकारात सीतामाई उचलल्या खरं, पण मर्यादा कळते ग मला. त्यांच्या दारात भिक्षुक म्हणून गेलो, भिक्षाम दे ग माई म्हटलो ग, आई म्हटलो आई. अगं जिला आई म्हटलो तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार अवलाद तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं, ज्याला आई म्हणलं त्याला आईच मानावं, ज्याला ताई म्हणलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी माय मावल्या देऊ शकतो का आपण कोणाच्या? बरं बाईनं कायम पोरीला शिकवलं बरं का, संध्याकाळी बाहेर फार वेळ थांबायचं नाही, अंगावर कपडे चांगले हवे, नजर खाली हवी, पोरगी आहे तू याची जाणीव हवी. कधी पोराला सांगितलंस का ग माझे संस्कार आहेत तुझ्यावर, रामकृष्णाच्या कुळातला आहेस तू, ज्ञानोबा तुकोबांचे संस्कार आहेत तुझ्यावर, एक कृपा करतोस का? कायम पोरीलाच दोष देऊ नकोस. तुझ्या समोर नग्न पोरगी उभी राहिली तरी तिच्याकडे आई म्हणून बघ. एवढे चांगले संस्कार तुझ्या मनात असू दे, मी आई आहे तुझी, तुला निर्भीडपणे सांगते, सत्य पुरुष म्हणून वाग. हे कधी पोराला सांगितलं का ग? का पोरगा म्हणले की सगळं माफ आणि पोरगी म्हणली की प्रत्येक वेळेस टोकाटोक? इथंच तर चुकतं ना ग माय. कधी केला या गोष्टीचा विचार का रे दादा? मानता ना छत्रपतींना तुम्ही? शाहिस्तखानाच्या लाल महाला चालल्यात, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली, शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली, जहागणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले, औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. कौतुक त्या बायकोला वाटलं. क्या लगता है आपको शायपणा? तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा, बेगम क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, खुदा का शुक्र है, नहीं तो गर्दन से जाता. सीधा नहीं वो बंधा, उंगलियों पर जान चली गई, खुदा का शुक्र है. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात याद रख, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को भगवान का दर्जा देते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात का सम्मान करते हैं, बहु बेटियों को देवी का दर्जा देते हैं. दादा, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहोत आपण. आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता आणि तेवढंच कर्तव्य हवं रे. माझ्या ज्ञानोबरांचं मत आहे, मत्स्य कुर्माधिक जंजा महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, ज्याला ग्रहण नाही, डाग नाही, बंधन नाही, असा परिपूर्ण एकमेव आहे जो माझा भक्त आहे, ज्याच्यासाठी मी अवतारही घेतो, अनाथाचा अनाथ. इतकं करतोय रे देव, मग दुःखी कसे तुम्ही? तुमच्या कर्मामुळे. माझ्या चेहऱ्यावर आनंद का नाही? माझ्या कर्मामुळे. बघा ना, राहायला घर आहे, खायला अन्न आहे, पोटापुरतं कमावताय, तरी तोंडावर 12 वाजल्यात. तोंड बघा ना तुमची, एकामेकाकडे बघा जरा. कीर्तनाला यायलाही भाग्य लागतं रे चंद्रपूरकर. काही माणसं मनाने निघालतो कीर्तनाला, थंडी होती गेलो नाही. काही म्हणले गेलतो बसलो नाही, काही म्हणले बसलो मधनं चालू पटलं नाही, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. खरंच नाही ना चुका? अहो लय वेडी माणसं दादा. चूक तुमची नाहीच आहे. तुमचे पाय कीर्तनात वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, कीर्तनासारख्या मंडपात तुमचं मन रमत नाही. खरंच तुमचा दोष नाही. ज्ञानोबराय सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसू देत नाही, कारण त्याला फार मोठा अधिकार लागतो. हे कोणाचंही काम नाही दादा. ही भाषा नामदेवरांची वरात. ज्ञानोबराय म्हणतात, नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे. महाराज म्हणतात, तुका म्हणे नाड पाप ठाकी हिताड. म्हणून तर देवा तू करतोयस, मी नामस्वरूप आहे रे, याचं ज्ञान असावं मला, हे ज्ञात असावं मला. माझं काहीच नाही, हे जे काही चाललंय ना, मीरा पकी कृपा से
सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा सब काम हो रहा है। अरे बोल, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा पति कृपा से सब काम हो रहा है। मेरा पति कृपा से सब काम हो रहा है। विचारलं कोणीतरी आम्हाला का हो? माणसं ओळख दाखवत नव्हती, आज ओळख सांगतात. पहिली विचारत नव्हती, आज मागे पुढे फिरतायत. काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही. अहो कोणी उभं करत नव्हतं जवळ, आज तुमच्या जवळ उभं राहून फोटो काढतायत. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है। करता नहीं हो कुछ भी, करता नहीं हो कुछ भी, फिर भी नाम हो रहा है। मेरा पति कृपा से सब काम हो रहा है। मेरा पति कृपा से सब काम हो रहा है। मेरा पति कृपा से सब काम हो रहा है। मेरा पति कृपा से सब काम हो रहा है। सब काम हो रहा है। विराप की कृपा से सब काम हो रहा है. करत तर काहीच नाही तरी चाललंयच माझं चांगलं. लोकांना ह्याचं तर नवल वाटतं दादा. आता यांना कोणी सांगावं अनाथाचा नाथ. अरे तुम्ही किती त्रास द्या रे, जोपर्यंत जगाचा बाप माझ्या मस्तकावर हात ठेवतोय ना, प्रत्येक अपयशाला यशात बदलायची ताकद माझ्या मनगटात आल्याशिवाय राहत नाही. फक्त त्या बापाने माझ्याकडे लक्ष द्यावं. पण आपलं काय झालं ना, आमचा देवावर विश्वासच कमी हो, आहे की नाही. बाकीच्या फांद्यात फार हौस आहे आम्हाला पडायची. केलाय कधी विचार, नेमका देव तरी कोण हो? सगळ्यात मोठा परमात्मा, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. आत्मविश्वासासारखा दुसरा परमात्माच नाहीये, माहिती तुम्हाला. सगळ्यात मोठा देव आहे. आय विल डू इट, मी करू शकतो. देवाचं नाव परिस्थिती बदलतं का? देवाचं नाव परिस्थिती बदलायचं बळ देतं. करावं आपल्यालाच लागतं. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथ है, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात कधी स्वतःहून हरिण जाईल का? सिंह झोपला, हरणाला फारच मय आली. बापरे, सिंह झोपलाय, तू तोंड आ करतो का मी तुझ्या तोंडात जातो? अनलॉजिकल नाही. आमच्या तरुणांना असंच वाटतं, देवाला नवस मागितले की देव देतो की काय? नवसं मागून देव भेटत नसतो. हा, तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, जिद्द लागते. हा पुराणनो. आणि विनंती माझी, सौंदर्यापेक्षा कर्तृत्वाकडे जास्त लक्ष द्या. पैशाला किंमत आहे या जगात, आणि खूप आहे. जर व्यवस्थित प्रेस्टिज नसेल तुम्हाला, तर कोणी तुम्हाला किंमत देणार नाही, व्हॅल्यू देणार नाही. विनंती आहे, बहीण म्हणून सांगते, कष्ट करा. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकन गुरीच भेटती. फक्त नोकरी परमनंट हवी. आणि ही मिळवायला कष्ट. हे असं बोंबलत फिरून आणि व्यसन करून नाही चालत. हा, इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त चंद्रपूर आहे का? चला, हिला नाही कळायचं, त्याला कळेल ना. तुकडोजी महाराज म्हणतात बघा, पाप करून पापी म्हणा हे सैरा वैरा पडतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. किती इलेक्शनचे पैसे खाल्ले, कुठल्या कुठल्या साहेबाचे खाल्ले, किती खाल्ले, कळतं रे. आणि काय लोकाला नावं ठेवता मला सांगा. तुम्ही काय शहाणे येतं.
आपण काय शहाणे आहोत की आपण लोकाला हे भ्रष्टाचारी हे विचित्र वगैरे, आपण काय कुणाचे? यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. आपण पण पैसे घेतोच ना. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? ज्यांच्यासाठी मेलो त्यांना तीळ मात्र तरी कदर हवी आमची. यांना फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी. बस तिकडे सालं गाव पेटलं तरी काय 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 देशासाठी केलंय आपण? काय अहो केले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चुरीला गेली. खतरनाक सेन्स ऑफ ह्युमर आहे आपल्या महाराष्ट्राचा. नाथ खुळा. आपली लोक देवाला वेड्यात काढतात, माणसाला काढायचं काय अवघड आहे महाराष्ट्रासारखं. देवाला फसवतात हे लोक. विचित्र. माझी विनंती आहे, तुम्हाला काय वाटतंय? काय चाललंय काय? हा बघा ना, 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव. 10 दिवस गणपतीला वाटावं माझ्यासाठी बसवलं काय की शेवटच्या दिवशी गणपतीला कळतं ह्या कडूला नाचायचं होतं. हे काय माझ्यासाठी 8 तास नव्हता. याला स्वतःची हाऊस माऊस करायची होती. माझ्यासाठी कुठे याने गणपती केले? याचं मंडळ मोठं की त्याचं मंडळ मोठं, याच्यातच तर अख्खे गणपती गेले. होय माय मावल्या. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपते म्हण, पोत्यात घालून हाणलं पाहिजे सांगणाऱ्याला. काय ग स्वतःच ढेरग भरायला, स्वतःच्या हौशी मौजी करायला देव कशाला मध्ये घालताय? काय संबंध या देवाचा? अरे देव कधीच तुम्हाला काही मागत नाही रे. थोर प्रेमाचा भोकेला हाची दुष्काळ तयाला. अरे जरा परमार्थ समजून घ्या बाबांनो. लईच अवघड आहे का तुमचं? तुम्ही म्हणजे कसं ना, महाराजाच्या पाया पडल्यावर पोरग होतं. अरे वा, अशी महाराजाच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई केली असती व्हय? तर डोकं बी कमी वापरत जा की काय कॉमन सेन्स असतो की नाही? 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. नका बरं असला परमार्थ करू दादा. विश्वास कर्मावर ठेवा. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातली या भयन नरका जाणे. स्वतः जिद्द असेल ना, शून्यातनं विश्व निर्माण करू शकता तुम्ही. ती जिद्द भगवंताचं नाम देत आहे, ते बळ भगवंताचं नाम देत आहे. जेव्हा संत चरित्र ऐकतो ना तेव्हा वाटतं यांनी एवढं सहन केलं, माझ्याच्याने थोडं करायला काय हरकत आहे? हे याच्यासाठी आहे. ज्ञानेश्वरी हातात घेतल्यावर कळतं काय ज्ञानोबा आहेत माझे. कोण आहेत रे आम्ही? मायबाप आहो, 25 वर्षाची पोरगी आहे मी. काय वाटतं तुम्हाला? एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली का वनात जाऊन? काहीच नाही केलंय मी. हा फक्त माझी आई माळकरी आहे, माझा बाप माळकरी आहे. सुपारी घात नाही माझा बाप, आणि लय भोळा आहे. माझे आईबाप गुणवान आहेत. अख्ख्या जगानं साथ सोडली पण आईबाप विठ्ठल रखमाई सारखे माझ्या पाठीशी उभा राहिले. माझ्या आईनं सांगितलं, माय मी काही कालांतराने सोडून जाईल, पण ज्ञानोबारायांसारखी माय तुला भेटली ना, आयुष्यभर तुझं कल्याणच होईल हा विश्वास मलाही आहे ग. जा त्या ज्ञानोबारायांकडे. आमच्या आईबापाने ज्ञानोबा तुकोबा शिकवलंय आम्हाला. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं, कळत काहीच नव्हतं, आजही कळत नाही. मूर्खच आहेत आम्ही. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. माऊलींनी इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून देवानं द्यावं तरी किती केला याचा विचार कधी. किती दिलं ना. ऐश्वर्य म्हणाल भरपूर आहे, नाव लौकिक म्हणाल भरपूर आहे, सामर्थ्य म्हणाल आहे, आणि समाधान म्हणाल खूप आहे. खूप दिलं देवाने, खूप. ट्राय करून बघा कधीतरी, मुखातनं विठ्ठल म्हणून बघा. सगळी दारं बंद झाली ना, एकदा भगवंताला आळवून बघा, करून बघा. हा पण हे करत असताना तुम्हीही पवित्र हवे आणि विचारही पवित्र हवे. स्वार्थासाठी परमार्थ करू नका. क्षणभर करा, नीटनेटका करा. चुकत असेल से सॉरी, हो रे का चुकलंय म्हणा ना. थोडं अवघडच आहे आपलं नाही का? स्वतःचा मोठेपणा सिद्ध करायला आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. किती रे, इतकं असतं का? लयच अवघड आहे पण आपलं. अहो ही देवाला न मानणारी माणसं आपल्यापेक्षा जास्त देवाला मानतात माहिती आहे. आपण तरी थोडा परमार्थ करू. हे कोपऱ्यात जाऊ जाऊ उदबत्ती वावळतात कोपऱ्यात. फक्त यांना मान्य करायचं नसतं की देवा आपण आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं आहे. हे नका करू. स्पिरिच्युअल आहात हे दाखवायला कधीच लाजू नका, कधीच नाही. आणि कुठल्या बेसिसवर देव नाकारताय? सायन्स, अध्यात्म अगोदर आहे, विज्ञान नंतर आहे. या बल्बचा शोध 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. वेस्टर्न कल्चर स्वीकारलं आम्ही. क्रिसमस केली ना? नाही कराल ना. क्रिसमस कराल, 31 डिसेंबर कराल, 14 फेब्रुवारी कराल. पण मी काय म्हणते,
हे सगळं करूच तर ज्ञानोबारांचा समाधी सोहळा, पंढरपूरचा आषाढी सोहळा, गजानन महाराजांचा शेगावचा सोहळा, स्वामी समर्थांचा अक्कलकोटचा सोहळा, अरे ते सगळं मरू द्या रे. ज्या मायबापाने जन्म दिला त्यांचा वाढदिवस केला तरी सगळ्यात मोठं आहे ना. हे बाकी सगळंच मरू द्या. माझं काय म्हणणं आहे, हे का करता तुम्ही मला कळत नाही. एक कुठला तरी विशिष्ट दिवस आणि धर्माचं करा रे. टू बी प्राऊड हिंदू. दगडालाही देव करायची ताकद ज्या अवलाद येत आहे ना त्याला हिंदू म्हणावं, अशा सामर्थ्यवंत धर्मात जन्माला आलोय. आणि मला काय म्हणायचं आहे, माझं एक साधं मत आहे मायमावल्या पुरुष मंडळी, वेल एज्युकेटेड होण्यासाठी संस्कृती सोडावी लागते. हा भ्रम कधी संपवणार आहात तुम्ही. इंग्लिश इज ओनली लँग्वेज रे. 20-25 दिवस स्पोकन क्लास घेतला, फ्लुएंटली इंग्लिश बोलाल तुम्ही. पण पिढ्यानं पिढ्या गेल्या तरी ज्ञानेश्वरी कळणार नाहीये तुम्हाला कृपेशिवाय. त्याला कृपाच लागणार आहे तुम्हाला. हे जे 1879च्या 80च्या काळामध्ये लावलं ना एडिसनने, या एडिसनच्या अगोदर 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रकटले येते जे लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावानं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या 16 इयर्स 16 वर्षाच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान सगळ्यात अगोदर अध्यात्माच्याच पदरात पडलं. चाचूचेनी सांडसे खंड जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. या जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर हजारो वर्षापूर्वी तुळशीदासांनी हनुमान चालीसेमध्ये सांगितलं. केलाय कधी विचार कसं काय. जुग शस्त्र जो जन पर भानो लिल्यो दाई मधुरफल जानो प्रभु मुद्रिका मेली मुकमाही जल गैला जगय जरजना दुर्गम काज जगत गए जेते सगमानुग्रह तुमरे तेते राम दुआरे तुम रखवा होत ना आज्ञा बिनु पैसारे सब सुख लेली तुम्हारी शरणा तुम रक्षक का हो कोडरना आपण तेज समारो आपे तीन लोक हाथ देखा भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुना नासे रोग हरे सब पीरा जपंत हनुमंत बलवीर जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सतबार पाठ कर कोई छोटई बंदी महासुख होई जो ये पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी तुलसीदास सदा हरिचे राखी जय नाथ हृदय महादेवा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. हेही पाठ असावा आमच्या पोरांना. जिंगल बेल याच्या पाहिजे की नाही. टिंकल टिंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी आले. हे पाठ नको. अरे प्रत्येक कुटुंबात जेव्हा ज्ञानेश्वरी वाचली जाईल, प्रत्येक गावात जेव्हा रामायण सांगितलं जाईल, प्रत्येक तरुण ज्यावेळेस काकडा हरिपाठ करेल त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. हे सामर्थ्य माझ्या संप्रदायात आहे. अरे प्रत्येक गाव असं जागा झालं पाहिजे. उठा पांडुरंगा प्रभात दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्वरांची दाटी उभे जोडोनी हात. आनंद रे याच्यात. अरे जेव्हा सकाळ वासुदेवाने आणि संध्याकाळ रामायणाने होतं ना तेव्हा महाराष्ट्र वेगळा असतो. आणि जेव्हा सकाळ पाववाल्याच्या भोंग्यानं संध्याकाळी शांताबाईनं होते ना तेव्हा महाराष्ट्र वेगळा असतो. इमानदारीनं सांगा का माय, पहिलं लेकरू आईकडे गेलं की शांत व्हायचं. चंद्रपूरच्या माय मावल्या शेजारणीची शपथ आहे तुम्हाला खोटं बोललं तर. फक्त एकच सांगा, आताचं लेकरू आईकडे गेल्यावर शांत होतं का? हा कधी होतं का? गे चंद्रपूरच्या माय मावल्या गे कधी होतं का माय? पहिलं लेकरू आईकडे गेलं की शांत व्हायचं. आताचं होतं का? काय द्यावा लागतो? अजून तोंड घेऊन मोबाईल म्हणतात. वेल एक्सेप्टेड. हा मान्य आहे तुम्हाला काय? अरे तुमच्या मातृत्वाची जागा जर एक उपकरण घेत आहे तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे ना. प्राऊड फील काय करताय?
तुमची करुणा, तुमचं वात्सल्य, तुमचं प्रेम हे सगळं एका मोबाईलने हिसकावून घेतलं की ग. तुमचा स्पर्श, तुमचे संस्कार कुठे गेले? पहिली माय लेकराला झोपी घालायची तरी अंगाई म्हणायची. निमोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला का बाई, आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. निमोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला का बाई, गाय झोपली गोठ्यात, गाय झोपली गोठ्यात, गरड्यात चिवताई, परसाच्या वेलींवरी झोपल्या ग जाई जुई. मीठ पापण्या डोळ्यांच्या, मीठ पापण्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निमोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गे बाई. चंद्र झोपला ग बाई, चंद्र झोपला ग बाई. किती गोड असायचं ना, त्यात प्रेम दिसायचं, वात्सल्य दिसायचं, तिची आत्मीयता दिसायची. हाय, आता ही आत्मीयता मालिकेत येणार आहे का? पुरुष मंडळी, पहिल्या गावात रामायण व्हायचं, कोणतरी ओव्या सांगायचा आणि कोणतरी अर्थ सांगायचा, घर बसल्या राम कळायचा. आज रामच नाही कळला तर पुरुषोत्तम काय कळणार, लक्ष्मणच नाही कळला तर वैराग्य काय कळणार, भरतच नाही कळला तर भक्ती काय कळणार, शत्रुघ्नच नाही कळला तर त्याग काय कळणार, उर्मिलाच नाही कळली तर पातिव्रात्य काय कळणार, आणि सीताच नाही कळली तर स्त्री काय कळणार. हे कळण्यासाठी प्रत्येक घराला राम कळायला हवा. झाली राम राज्य काय होणे आम्हासी, काय होणे आम्हासी, धरणी धरी पिके गाई बोलिल्या म्हशी. राम वेळो वेळा आम्ही गावोविये, आम्ही गावोविये, दलिता कांडिता, दलिता कांडिताचे विता ग बाई, दलिता कांडिताचे विता ग बाई, एक बाई एक बाई. आलं पाहिजे हो. प्रत्येक मुखात नाव असलं पाहिजे. आणि काय लागतं ग माय, तुम्हाला म्हटलं ना, स्त्री ताकद आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण 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 माहित आहे का भिका पाटलाचा? अहो मग लक्ष्मण, मला एक साधा प्रश्न पडलाय, तुम्हाला धरून आणलाय का? बळजुबरीने आलाय? 200 दिलेत यायला? नाही ना, अजून तरी कीर्तनाला तेवढी वाईट वेळ आली नाही दादा. मग बोला की, मी काय वाटोळं केलंय तुमचं? मी काय तुमच्या अपक्ष नेता आहे? विरोध पार्टीतला काय? नाही ना, बोला ना की. अगं माय, तुम्हाला तर कुठं बोलाय शिकवावं लागतं का? तुम्ही तर बोला ग माय. अगं माय, नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळतो, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळ? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो ग माया, तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. तुम्ही काय लय गुणाचे? हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही आहात. तुम्हाला लेख म्हणून सांगते, बहीण म्हणून सांगते, थोडा पैसा अडका कमी द्या बायकोला, सोनं नाणं कमी द्या, हाऊसमौज कमी करा. पण जो पुरुष आपल्या बायकोला 4 माणसात सन्मान देतो, जो कधी माणसात बायकोचा अपमान करत नाही, ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करते. फक्त नवऱ्यानं सन्मानानं वागवलं पाहिजे. काय वाजवीचा बरं तुम्ही, खरं ना खरं म्हण. तुम्हाला बाईचं काही बोललं की जरा झटकाच येतो पण, आहे की नाही? म्हणजे आमचं काही कौतुक केलं की तुम्हाला सोसतच नाही, तुम्हाला बायांचं काहीच खपत नाही, आहे की नाही? कीर्तन जाऊ द्या, हे लांबल विषय महाराज बरं का. कुठल्या तरी क्षेत्रात आम्हालाही राहू द्या रे चांगलं. का ग माय, जर अवघडच आहे, जाऊ द्या, हरकत नाही. माय, मी तुमच्या पार्टीची काळजी करू नका, पण तुम्ही नीट राहा एवढीच विनंती आहे माझी. तुमच्या हातात आहे ग माय, सगळं खरंच तुमच्या हातात आहे. या विषयाकडे लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण माहित आहे माय मावले? लक्ष्मण कोण? रामाचा. शक्ती त्यांना लागली होती. द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आणायला कोणाला पाठवलं माहित आहे का तुम्हाला? कशाला बोलवलं? मला जमतंय की तुम्हाला? महाराज मारुती रायांना पाठवलं. मारुती राया गेले खरं, पण त्यांना संजीवनी बुटी. मग त्यांनी काय केलं? हुशार आहात पोरांनो तुम्ही. द्रोणागिरी पर्वत हातावर उचलला आणि लंकेकडे
निघाले. मधी लागली अयोध्या. भरतांनी पाहिलं काय आहे वर एवढं विशाल बाण मारला त्यांनी. तसं मारुतीराया कुठल्याच बाणाला उत्तर देणार नाहीत, पण बाणावर राम राम लिहिलं होतं. माझ्या प्रभूच्या नावाचा बाण कोणी मारला म्हणून विचारलं. कोणी मारला बाण? रामबंधू भरत आहे मी. आपण रामदास मारुती आहे मी. कुठे चाललात? लंकेकडे. लक्ष्मणाला शक्ती लागली, सूर्योदयाच्या आधी पोचायचं नाही तर जीव जाईल त्यांचा. काय कधी कुठे कसं झालं कसं सांगता का जरा? माफ करा, मला वेळ नाहीये माझ्याकडे, मला पोचायचंय सूर्योदयाच्या अगोदर. खरं आहे तुमचं, पण मला थोडीशी माहिती सांगाल का? मला जमणारच नाहीये, माझ्याकडे वेळ कमी आहे. तिकून आल्या उर्मिला. उर्मिला कानेटकर नाही, मातोडकर. अहो मग उर्मिला लक्ष्मणांची पत्नी. असं म्हणतात 14 वर्ष तटस्थोबा होत्या. उभा याचा अर्थ 2 पायावर उभा नाही, उभा याचा अर्थ निष्ठा, पातिव्रात्य सांभाळणाऱ्या होत्या. सीतेचा वनवास दिसला जगाला, पण माझ्या मतेनं जिच्यासोबत नवरा तिला वनवासही आनंदाचाच, आणि जिच्यासोबत नवरा नाही तिला महल देखील दुःखाचाच नवऱ्याची साथ असावी. बाई कशी आनंदी राहते. जगाच्या मालकाचा हात असावा, त्रैलोक्य आनंदाचं होत आहे. देव पाठीशी असावा. मृत्यू पाताळ आम्ही स्वर्ग विचार नाही करत. जिथे देवाचं नाम आहे तिथे आम्ही आनंदी आहेत. मग अवघेची त्रैलोक्य. मग राम सोबत आहे. वनवासही सुखाचा आहे, कारण प्रभू राम सोबत आहेत ना. वनवास कधी झाला? रावणाच्या अपहरणानंतर. या चला, रावणाने अपहरण केलं त्यानंतर. उर्मिला आल्या तिकून. भाऊजी तुम्ही काळजी करू नका. मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. जोपर्यंत माझी मर्जी नाही तोपर्यंत माझ्या नवऱ्याचा प्राण न्यायची ताकद कुठल्याच यमदूतात नाही, कारण माझा नवरा माझ्या पातिव्रात्यावर टिकून आहे. मारुतीराया तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी आहे. शब्द देते तुम्हाला, तुम्ही जेव्हा पोचाल तिथून पुढे सूर्योदय होईल. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोचले नाही. मारुतीराया पोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. ही ताकद असते रे बायकांमध्ये. आणि जगाचा बाप मायबाप झाला काय कमी राहिलं ग? संसारही सुखाचा, अवघाची संसार. फक्त जाई नगे माय, एवढं तर करायचंय. आणि त्याच्यासारखं प्रेमळ कोण आहे का? माहिती जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. कसा पान फेडू कस तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळी मिठाई विठ्ठला. माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची. माऊली दमडते विठ्ठलाची, विठ्ठला. किती करशील रे देवा. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. आम्हाला एवढंच करायचंय, त्याच्याकडे जायचंय. पाऊली चालती म्हणा माय माऊल्या. पाऊली चालती राहिलेल्या 2-4. अगं येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जरा कळलं तिला, कळलं महाराज बरं का प्रेमाने. पाऊली चालती दुखी संसाराची. अरे बोल. दुखी संसाराची पाऊली चालती. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ
तुमच्या या वयात जर तुम्हाला एवढं भजन येतं ना, तुमच्यासाठी जोरदार टाळ्या मी स्वतः वाजवते बरं का. तुम्ही एवढं गोड गाताय. राधे चल माझ्या गावाला अगं म्हणा की गा. गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं. अगं गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी बासरी कान्हा हरी बोल कान्हा हरी बोल. चंद्रभागेच्या तीरी थांबला पहा विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल. भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी धनी मलाही दाखवाना धनी मलाही दाखवाना. अंजनीच्या सुता तुला रामाचा अंजनीच्या सुता अरे बोल. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. ताई 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 सगळेजण जय जय हनुमान. चला चला जगाच्या मालकाचं नामचिंतन करायचंय प्रत्येकाने. जो हिंदू आहे तो प्रत्येक जण टाळ्या वाजवेल. मारुती रायांचं नाव आहे प्रेमाने हनुमान. ताली 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 ताली. काय नको फक्त टाळी. त्या टाळीचा खणखणाट त्या कानापर्यंत गेला पाहिजे त्याच्यासाठी आपण गातोय प्रेमाने. अरे एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. हा धरली ही धरती थर थरला अरे हा धरली ही धरती एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला जय जय हनुमान. वाह. बोला बजरंग बली की ताकद आहे पण तुमच्यात काही म्हणा. चंद्रपूरकर गोड आहात तुम्ही, काही विषय नाही बरं का. आणि एवढी या खरंच आहात. एवढं जर जेवढी भजनं जमतायत ना तुम्हाला तर परमार्थ करताय पोरांनो तुम्ही. आणि याचं फळ तुम्हाला कुठे ना कुठे मिळणार हा बहीण म्हणून तुम्हाला सामर्थ्याने विश्वास देते मी. तुम्ही जर एवढा गोड परमार्थ करताय. अरे माय मावल्या बिचारी लेकरं म्हणायला लागली पण तुम्ही निष्ठभर म्हणा. तुम्ही म्हणा आम्ही आहे तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा म्हणा. ताकद पाहिजे का माय. हेच तर होतं आपल्याकडनं. अरे आपली जोश असला पाहिजे तर मजा आहे. आणि विनंती माझ्या तेवढा जोश ठेवत जा या विषयाकडे. तेव्हा सगळीकडे आनंद तू पाठीशी हवा. आणि तू पाठीशी असला ना मग काय. हे मृत्यू पाताळ स्वर्ग काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. तुझं नाम मुखात आलं ना देवा आपोआप मन समाधान होतं. आता कोठे धावे म्हणत तुझे चरण देखली भाग गेला. एकदा तुझं नाम घेतलं ना सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. सदनाम घोष करो हरि कथा. सदनाम घोष करो हरि कथा. तेने सदाचित समाधान 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 तेने सदाचित समाधान. सर्व सुख द्यालो सर्वालंकार सर्व सुख द्यालो सर्वालंकार. सर्वसुखदानो सर्वालंकार. सर्वसुखदानो सर्वालंकार. सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदाचित समाधान तेने सदाचित समाधान समाधान. करो हरि कथा. सदा सदा समाधान.
आहे. आता मन समाधान झालं, आता काय उरलं देवा? सगळ्यात मोठं चंचल काम तू करून टाकलं. अरे तुला पाहिलं देवा, हे आपोआप स्थिर झालं. आणि जसं हे स्थिर झालं ना, आता काय वेळ नाही, स्थळ वेळ नाही, आता अवघे त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेरे, चरणी जगन्नाथ चित्त ठेरे, चरणी जगन्नाथ चित्त ठेरे. असं मनाला काय समजून सांगितलं बरोबर? मन तर लय बेकार आहे. 10 चंचलतेचे प्रकार मनोमत करो मेघो मारणी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्समकार दश चंचल. त्यातलं पहिलं मन आहे. इतकं चंचल आहे दादा, माकडाला दारू पाजली. कोणाला? माकडाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, माणसं म्हणतात मला नाही माहिती. पण माझा काय विषय, हिंदू धर्मात 7 गोष्टी चालत नाही. कर्माचे 5 प्रकार आहेत: काम्य कर्म, नित्य कर्म, प्रायश्चित्त कर्म, निषेध कर्म आणि सामर्थ्याने आपण जे पोटासाठी करतो ते आपण त्या पद्धतीने केलेलं कर्म. आता या 5 कर्मामध्ये निषेध कर्माचा जो भाग आहे तो नाही करायच्या अशा गोष्टी आहेत. कुठल्या गोष्टी हिंदू धर्मात चालत नाहीत? 7 गोष्टी हिंदू धर्मात चालतच नाही. तुतच्च मासम मदिराच्च वेश्य मृगयार्थ चौर्यम परदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोर अति घोरम नरकम नयन्ते. 7 गोष्टी नरकात नेतात, म्हणजे नेतात, घोर नरकात नेतात. कुठल्या 7? पहिला, मांसाहार चालत नाही. काय गरज आहे दादा? अहो खाणारी पिणारी माणसं सत्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात, वरची तर्री तर्री द्या, अरे सत्यात तरी खालचं खा, सत्यात तरी बाटलीतलं खालचं खावं महाराज, सत्यात बी तरीच खाणायची. लई येडी लोक दादा ही खाणारी पिणारी. चला, पहिलं मांसाहार नाही चालत. दुसरं मदिरा, तोंडाला नाही कळत, ऍक्शन न कळत. 90 सॉरी हा खांबा ही 90. मला बी युट्यूबची कृपा, दुसरं काही नाही महाराज बरं का. ते इंस्टाग्राम शॉर्ट्स आहे की नाही. चला, ते साधं आहे. आपल्या दारू चालत नाही. आणि विनंती माझी, अरे 1.5-2 वर्षाचं लेकरू घरात असेल, तुम्ही पिऊन आलात ना, सरळ म्हणतात मम्मी पप्पाचा लय वास येते, मला नाही जायचं. काय बाप पण ठेवलं रे तुम्ही? आम्ही इथे कीर्तनात ओरडून सांगायचं, बापाला विठ्ठल समजा, विठ्ठल पिऊन नालीत पडला असा विठ्ठल असतो का? आम्ही म्हणायचं आईला रखमाई समजा, रखमाई आई माईवर शिवे देते अशी रखमाई असते का? तुमचं सामर्थ्य तुम्ही टिकवा ना पुरुष मंडळी. फक्त पोरांनाच नावं ठेवायची का? म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. फक्त पोरच वाया गेली का? बिडी फुकू फुकू तुमची तोंड आत गेली, हे नाही का? हे फू फू हे नाही काय? हे नाही दिसत, हे फक्त पोरच दिसतात फक्त. हा, मारुतीच्या वट्ट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळता, भिंगाच्या चष्म्यातनं राणी बघता, हे चुकीचं नाही. फक्त पोरच वाया गेली आहे की नाही? आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसल्या बसल्या, आजकालच्या काय पोरी आहेत का? यांना काय लाजा आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं असं, आम्ही किती इज्जतीने खाल्लो, किती कष्ट केलं, यांना काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं. हो, हे काय तू ज्ञानेश्वरी वाचून सांगतेस? हातात मिसरी आहे तुझ्या. अगं तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. तू नातीला काय सांगते ग तोंड घेऊन? लय बेकार वास आहे त्या मिसरीवालीचा. हात वर दादा, तसल्या तोंडाला नातवाचं मचामच मुख घेतील लोकाला ज्ञान सांगती. ती नातू चक्कर येऊन पडेल एके दिवशी महाराज. जरा डोकं बिकर, काय लोकाला ज्ञान? आपण काय करतो याचा विचार करीत जा ना. बरं, तंबाखू भाजलेली काय आणि कच्ची काय? तंबाखू ती अरे व्यसन, ते व्यसन ना दादा. हा, अरे नका रे बाबांनो, नका हे खायच्या प्यायच्या भानगडीत पडू नका. स्वतःचा बाप पण हरवून घेऊ नका. विनोदाचा भाग बाजूला ठेवा. पण लेख म्हणून तुम्हाला नजरेत नजर घालून सांगते, एक व्यसन तुम्हाला देवाच्या जागेवरनं बाजूला काढताय. एक व्यसन तुम्हाला कुटुंबात अपमानाची जागा देत आहे. एक व्यसन तुमचं कुटुंबातलं अस्तित्व हलवत आहे. का करताय? आणि हे इंजेक्शन गोळ्यानं औषधं सुटत नाही, हे दारू बिरू सुटत नाही दादा. त्याला मनाचाच ताबा लागतो. अशी इंजेक्शननं दारू सुटली असती ना, पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि असं रातचं दिलं असतं झोपीत. घी म्हणली असती, घी जिंदगीचं वाटोळं केलं माझ्या, घी. काय कमी त्रास आहे माहिती त्यांच्या जीवाला? तुमचं काय आयुष्य? खरं सांगा माने, दिलं असतं की नाही ग? आणि कळत बिळत नाही, डोक्यातलं काढून टाका, सगळं कळतंय. हा, मार मार मारतय रात्री आणि सकाळी तिलाच म्हणतो नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. अरे वा, मारायचं बरं कळतं.
बाकीचं बरं कळत नाही होय. एक काम करा, कळत नाही म्हणला ना टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून नेऊन ठेवायच्या त्याच्या. त्याला म्हणायचं काळं म्हणू काय, ताकद वाढती, गोड लागतात, खा बरं. खाईल का ग चंद्रपूरच्या माय मावल्या? अगं किती टाकलेली असू दे तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय कमी, लेंड्या आहेत ना त्या, सगळं कळतं त्याला. नाटकं करतय ती. तुम्ही कधी पिलेला माणूस रस्त्याच्या मधोमध झोपलेला बघितलं का? कुठं पडतं ते? त्याला माहित आहे मध्ये जातो बाजूला राहतो, येडाय माहिती. हा, माणसं बघून उड्या मारत ती. त्याला माहिती माणसात काय करणार आहे आपल्याला. वेडा नाही येतो, सगळं कळतंय. तसं तुम्हालाही सगळं कळतंय. वेडे नाही आहात तुम्ही. सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात जात नाही. जातो का नाही जात? कळतं त्याला. तो लगेच म्हणतो महाराज आज नाही, आज खाल्लंय, उद्या जाऊ. उद्या काय पवित्र होता का तुम्ही? नका रे. तरुण असाल तर आई वडिलांची स्वप्न पूर्ण कराल, मोठे असाल तर लेकरांच्या स्वप्नासाठी जगाल. विनंती माझी. आणि खरंच कुठेतरी वाचलं मी, जर पोरींकडे आईबाप सांभाळायचे असते तर वृद्धाश्रम राहिले नसते. माझं तेच मत आहे. जर प्रत्येक पोरीने सासरे आईबापासारखे सांभाळले तर आजही वृद्धाश्रम राहणारच नाही आहेत की. कुटुंबाचं व्यवस्थापन करा की नीट जरा. स्वतःची आई बोलली की मनावर घेत नाही आणि नवऱ्याची बोलली की कशी घेता ग मनावर. नका की ग माय, तुमच्या नवऱ्याची फजिती होती ग तुमच्यात आणि आईत. तो बिचारा मरून चालला ग. लग्न झाल्यावर तयार व्हायचा, त्याचं वजन कमी झालं रे, हडकुळा झाला तो. आणि ढेरी वाढली असेल तर टेन्शन न वाढली त्याची. कुणाचं ऐकू रे, आईचं ऐकू की बायकोचं ऐकू? म्हणजे बाजू कुणाची घ्यायची त्याने? काहीच नाही करू शकत आहे तो पुरुष. आणि विनंती म्हणून सांगते व्यासपीठावर, ज्या घरात शांतता नाही त्या घरात भगवंत नांदत नाही. आणि हे तुमच्या हातात आहे. प्लीज एवढं करा. तुमच्या ताकद आहे तर करा की ग माय. थोडे व्हा बाजूला. रखमाई रागावली असती पांडुरंगावर. का हो पांडुरंगा, विश्वाचं दुःख कळतं तुम्हाला? कधी बायकोला विचारलं का? अहो मागे वळून पाहिलं तरी का? रखमाई थांबल्यात का? गेले असते सोडून तुम्हाला तर काय केलं असतं तुम्ही? अहो शेजारी उभं केलं नाही. येणारा प्रत्येक भक्त विचारतो तुमचं काही चुकलंय का? अहो रुसला का देव तुमच्यावर? तुमचं काही भांडण झालंय का? तो पुढ्यात तुम्ही मागे, तो पुढ्यात तुम्ही मागे, असं कसं काय बरं संसाराचा गाडा चालतो? रखमाईनं सांगावं, अहो दादा मी पांडुरंगाचा संसार सांभाळते म्हणून तर पांडुरंग विश्वाचा संसार सांभाळतो. माझा विश्वास आहे त्याच्यावर. तो मला सोडून दुसरं कुठे जात नाही. आणि तो पाठीशी जरी उभा केला तरी माझ्या नावाशिवाय स्वतःचं नाव लावत नाही. म्हणून तर आमचे ज्ञानोबाराय म्हणतात, बाप रखमा देवी वरू विठ्ठलाचे. हा संसार असतो रे, आणि असाच करावा. संसारात प्रेम असावं, त्याग असावं, विश्वास असावा. प्रेमात स्वार्थ, कंपॅबिलिटी नसावी रे. हे माझं, हे तुझं नसा. असं केलं ना तर संतती छान असेल तुमची. आणि संतती छान असेल तर संपत्तीचं कोण घेऊन बसलंय? लेकरू छान असेल तर तुमचा बंगला गाड्या कोणी बघणार नाही. तुमचा पोरगा सुसंस्कृत असेल, सुसंस्कृत असेल, सुसंस्कारित असेल तर अर्थात अख्खं जग तुम्हाला म्हणेल, अरे काय लेकरू आहे तुमचं, धन्य आहात तुम्ही मायबाप ज्या या लेकराला संस्कार दिले. असं सामर्थ्याने तुमचं नाव होईल की रे. हे आनंद घ्या आयुष्यात. नकोय देवा मला काही, तू माझा मायबाप झालास, अजून मला काय हवंय सांग बरं विठ्ठला. तू दिलंयस याची जाण जरी मी ठेवली ना तरी मी अखंडितपणे सुखी आहे. मला माहीत असावं, मी मनाला समजून सांगितलंय, मन फार चंचल आहे. आधीच माकड, त्याला दारू पाजली, दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला, विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं. माकड किती पळेल? मर्कटो सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तुझं भविष्यात आहे. आणि ह्या मनाने सगळा काटा काढला. हे जळेविनं बुडविती, आगेविनं जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रेविनं साधिती, दोरेविनं बांधिती, हे ज्ञानेस्त्री वदिती पैज घेऊनी. हे चिखलेविनं रोविती, पाशेविनं गोविती, कवना जोगेनं होती आतुवटपणे. ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत तृणकुटा भरिला. हा दंभूर उडविला जगी इही. हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषयदरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मार्गचे. यांनी त्रास दिला देवा. आता मी याला समजून सांगितलं, दे हे जे आहे ते माझं नाहीये, वेडायस तू. मी अनाथ आहे, अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. हे म्हण तुझ्या चरणी रमवलं. आता आमची अवस्था, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ.
अतिशय दादा. एकपणे उभा. उभा याचा अर्थ दोन पायावर नाही, सावध, स्टेबल, निष्ठा. काही झालं संतांनी सांगावं मी जीव घाण टाकून पाळावं. आणि हेच असतं रे, संयम ठेवा जरा आयुष्यात. लय घाई करता तुम्ही. देव सुद्धा पिझ्झा वाटतो तुम्हाला. ऑर्डर केला की अर्धा तासात आला पाहिजे विथ एक्स्ट्रा चीज. देव आहे ना देव. थोडा वेळ लागेल का नाही. म्हणतो नि नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा. असा कसा देव मिळेल दादा. थोडं कष्ट लागतं ना देवासाठी. अरे तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी. आपण लईच घाई करतो. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दाद्या पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं. ताई झाड वाढत नाही. ते कसं वाढन दादा. थोडा धीर धरावा. असं सारखं सारखं जर तू संयमाची परीक्षा बघत लागला तर संयम लागतो बरं. आणि जिद्द लागते, कॉन्फिडन्स लागतो. लॉचं फर्स्ट इयर होतं माझं लॉ कम्प्लीट आहे. फर्स्ट इयरच्या इंट्रोडक्शनच्या काळामध्ये युनिव्हर्सिटीला होतो आम्ही. आणि सरांनी उभं केलं होतं कोणाकोणाला, काय नाव तुमचं, कसे आलात, कसे शिकताय, काय तुमचं पर्पज आहे. तर मग एका मुलाला उभं केलं आणि त्याला प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं पोरगं बोबडं होतं. आणि त्याने ॲडमिशन लॉला घेतलं होतं. सर म्हणले मूर्खच का, वकील व्हायचंय तुला, आणि वकील होऊन तुला जर बोलता नाही आलं तर कसं करशील. तो म्हणला ततलं बोलू नका. अरे कतलं बोलू, ततलं नाही तर कतलं बोलू. अरे तुला बोलता येत नाही येड्या, तू केस कशी लढणार. म्हणला कती बी ललल. अरे कती ललल, तू ललल पण पुलच्याला कलल का. तू लल्लेली कल्ली पण पाहिजे. ललल काय ललल नाही. म्हणला ललल. सर म्हणले हे बघ ॲडमिशन कॅन्सल कर, दुसऱ्या कुठेतरी कॅटेगरीमध्ये ॲडमिशन घे, डॉक्टर हो, इंजिनियर काहीतरी वेगळं हो, MA वगैरे कर. इथे वकिलीकडे येऊ नकोस बाबा. चांगलं झालंय तुझी डिग्री वगैरे तर हे सोड. तो म्हटला सर जिद्द आहे माझं स्वप्न आहे मला वकील व्हायचं. ठीक आहे रे बाळा, म्हणजे शक्य आहे का. लहान होतो म्हटलं मी. सरांना सांगितलं त्याने लहान होतो मी. माझ्या आईने सांगितलं मला. माझे वडील मी लहान असतानाच माझ्या डोक्यावरून हात फिरवून बोलले. मी लहान असताना त्यांना माहीत नसेल मी बोबडा होणार आहे पुढे जाऊन. 5-6 महिन्याचा असेल मी. माझ्या डोक्यावरून हात फिरवून माझ्या बापांना सांगितलं बाबा शिक्षण कमी होतं म्हणून सगळ्या भावकीनं आपला गैरफायदा घेतला. अरे या कोर्ट कचेरीच्या फंद्यामध्ये कधी इस्टेट या कोर्टाच्या पायावर गेली मलाही कळलं नाही. श्रीमंतीतनं दारिद्र्य आलं, तुझी जोपासना करायची अवस्था माझी राहिली नाही. माझ्या डोक्यावरून हात फिरवून माझा बाप म्हटला मोठा होऊन वकील हो बाळा. जेवढं नाव मी गमावलं आणि जेवढं वैभव मी गमावलं ते सगळं यांच्या नाकावर टिचून कमाव आणि लोकाला कळू दे हे माझं पोरग आहे. तुझ्या नावावर माझ्या बापा म्हणून ओळख होऊ दे, हे माझं स्वप्न आहे. आणि कालांतराने पुढच्या 6 ते 7 महिन्यात माझे वडील गेले. सर बाप मेला हे मी तेव्हा नव्हतं समजलं, पण आता जर मी वकील नाही झालो तर मी बाप मेला असं आत्ता नक्की समजेल. कारण आईबाप मारणं हे तुमच्या हातात आहे आणि आईबाप जगवणं हेही तुमच्या हातात आहे. खरं सांगते मी तुम्हाला काय वाटतं दादा, जीव गेल्यावर तुमचे मायबाप मरतात का. नाही. ज्या दिवशी 4 माणसात तुम्ही बापाला म्हणता ना आमच्या बापाला काही कळत नाही, बाप तेव्हाच मरतो रे. राहतं ते फक्त शरीर, त्याच्या हातात नसतं मरायचं, नाही तर तेव्हाच जीव सोडला असता त्याने. जेव्हा बायकोसमोर तुम्ही आईचा अपमान करता ना, आई तेव्हाच मरते. जेव्हा तुम्ही त्यांच्या स्वप्नाचा चकनाचूर करता ना, त्यांच्या प्रतिष्ठेला, त्यांच्या नावाला, तुमच्या सुखासाठी कलंक लावता ना, मायबाप तेव्हाच मरतात. बरं का पोरींनो, 4 माणसात जर तुमच्या बापाला कोणी म्हटलं ना तुमची पोरगी कुणासोबत तरी दिसली होती बरं का, तुमचा बाप तेव्हाच मरतो बरं का. नजर वर करून चालणारा बाप पण तुमच्या 5 मिनिटाच्या सुखासाठी आयुष्यभर कमवलेली इज्जत एका क्षणात कमवतो पोरींनो. ज्या दिवशी तुम्ही व्यसन करता ना पोरांनो, त्या दिवशीच तुमचा बाप मरतो. पटलं तर बघा. एखाद्या वेळेस देव नाही समजून घेता आला तरी चालेल, पण बहीण म्हणून विनंती आहे, आईबापातला देव तेवढा समजून घेता आला तर जगाचा बाप तुमच्या घरात नांदेल हा विश्वास मात्र नक्की तुम्हाला. लग्न झालेला बायका आहात तुम्ही, तुमच्या आईबापाला तुम्हाला त्रास झाल्यावर त्रास होतो, स्वतःच्या त्रासाचं काहीच वाटत नाही त्याला. तुमचा बाप स्वतःची आई मेली तरी कमी रडेल, पण तुम्ही रडलात तर जास्त रडतो. हे डोक्यात घ्या तुम्ही. तुमच्या हातात आहे आईबाप जगवायचं आणि आईबाप मारायचं. पोराची जिद्द होती, माझ्या बापाचं स्वप्न आहे मी वकील व्हावं, मला व्हायचं आहे सर.
सर म्हटले नाही जमणार आहे. सर परीक्षा घ्या ना, नाही जमलं तर करतो कॅन्सल मी ऍडमिशन. हे 10 रामायणाचे ग्रंथ घे, माझ्या पुढच्या लेक्चरच्या वेळेपर्यंत यातला एक जरी ग्रंथ तू विकलास तर मी स्वतः तुला ऍडमिशन देईल आणि मी माझा शब्द माघारी घेईन. पुढचं लेक्चर भरलं, कुठे रे तो पोरगा, बोलव त्याला. सरांसमोर पोरगा उभा राहिला, याने खाली मान घातली. सर म्हणले मला माहित होतं तुला जमणार नाही. पोराने वर मान करून सांगितलं ठल ठगले ऐकले. कळलं ना तुम्हाला? सरांनी सांगितले कधी होते विकायला? मिनिमम 1. त्याने सगळे विकले. सर म्हणले घेतले कोणी तुझ्याकडनं? थोपय म्हणला ठगलेला सांगितलं हे रामायण आहे. सगळ्याला सांगितलं हे रामायण आहे, हे रामायण तुम्ही घ्या, नाहीतर मी तुम्हाला हितच वाचून दाखवतो. माणसं म्हटली याच्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गरीबी काला, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मनगटात आहे. फक्त कष्ट करण्याचं सामर्थ्य पाहिजे. तो प्रत्येक माणूस यशाला मिळला जातो ज्याच्या हातात कष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. अरे विकनेसला स्ट्रेंथ बनवलं ना, सक्सेस माथ्यावर नाचतच. आणि ते नाचवण्यासाठी माणसाने निष्ठावंत उभा असावं. उभा याचा अर्थ निष्ठा, स्थिर, स्टेबॅलिटी. ही स्टेबॅलिटी येते ते फक्त अनाथाचा नाथ. माणूस स्थिर कधी होतो? ज्यावेळेस कळतं कुणीतरी पाठीशी, चिंता करायची गरज नाही, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नाही. तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट दैवता, तू सदा रक्षदापद. यामध्ये देवा जर तू सांभाळतोयस तर मला भय कसलं, आणि मला भय नाही तर मी निष्ठेनं उभा, आणि माझ्याकडे जिद्द आहे तर यश मिळवायला वेळ लागणार नाही. चैतन्याची शोभा, मग मी चैतन्यमय, वैराग्यमय, सगळ्या संकटातनं मुक्त, जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटका, फक्त मुखात तुझं नाव. प्रेमाने दोन्ही हात वर करायचं आपल्याला. जगाच्या मालकाचं नामचिंतन घ्यायचं आहे. दोन्ही सगळे 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 जण ज्यांना चिंता नाही त्यांनी दोन्ही हात वर करा. आकुड हात म्हणजे मी जरा गुंतलेला आहे, मी जिंदगीत कुटाने लय केल्या. खाली हात म्हणजे मला गरज नाही देवाची, बघन मी कसा असं तसं. दोन्ही प्रेमाने राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद व्यासपीठात असते माणसात. आज एवढा सोहळा केला ना यादव दादांनी. खरं सांगा हे सगळंच मंडळ, हे सनराईज असोसिएशन सगळंच, एवढ्या युथ लोकांनी हा सगळा नामचिंतनाचा अट्टास इथे मांडला. व्यासपीठावर सांगते, खारी चाना खारी चपाटा ज्याचा या कीर्तनात आहे तो पंढरीचा बाप त्या प्रत्येकाला वृद्धिंगत केल्याशिवाय ठेवत नाही, त्याचं कल्याण केल्याशिवाय ठेवत नाही. ज्याने हा सोहळा इथं उभा केला. लय कष्ट लागते दादा एवढं सगळं उभा केलायला. आता आमच्या राजवीर दादा त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठल्या ना कुठल्या कारणानिमित्त हे संकीर्तन सोहळा. आता एवढं जरी चांगलं केलं तरी सगळे लोक चांगलंच बोलतील याची गॅरंटी कमीच आहे. 2-4 तरी खौट बोलणारच. ते म्हणणार हा त्याचं काय असतंय, पैशाचा ऊत आहे, कुठेतरी खर्चायचंय. लोक आहेत रे ती. पण हे गरजेचं नाही आहे. गरजेचं हे आहे कुठेतरी सत्य कामात माझा हात आहे. एवढं सुंदर नियोजन केलंय, एवढं सुंदर देखणं स्वरूप निर्माण केलंय. जगाचा बाप सुद्धा इथे येऊन रमल्याशिवाय राहणार नाही. एवढं सुंदर गोड नियोजन या सगळ्यांनी केलंय. अगदी संचलनावर साष्टांग दंडवत आहे आणि त्याचाच अधिकार आपल्याला गाजवायचा आहे. फक्त प्रेमाने भजन. विठोपाय दाखव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, अपने माता पिता की. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टास तुम्हा सर्व चंद्रपूरकरांच्या माध्यमातून गोड असं हा त्यांनी याने वाजवलं ना. अरे देऊ देतो रे, घेणारा पाहिजे फक्त. आमचे बाळासाहेब दादा, त्याचबरोबर आमचे परमेश्वर महाराज, अगदी नामवंत गुणवंत हे सगळे गायक मंडळी. भगवंताचं गोड नाम अजून गोड करायची ताकद आमच्या दोन्ही महाराजांच्या कंठ्यामध्ये जगाच्या बापाने दिली. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या. त्याचबरोबर हरिभक्त परायण अंकुश महाराज म्हणता, चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. ही सगळी लहान लेकरं, आज तरुण वयात ही पोरं इथं उभी आहेत ना.
आयुष्यभर यांच्या पाठीमागं जगाचा बाप उभा असणार, कारण वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर ही लेकरं उभा आहेत. चरणावर साष्टांग दंडवती सगळ्यांच्या, अगदी मंठ्यावरनं आलेली ही सगळी लेकरं आहेत. जालना जिल्हा आमच्या मंठ्या तालुक्यातली, तसं आमचा मराठवाडा भारीच आहे महाराज बरं का. चरणावर साष्टांग दंडवत या सगळ्यांच्या चरणावर अगदी गोड सुंदर. त्याचबरोबर तुम्ही सगळे मायबाप इथं उपस्थित आहात. मी नक्की सांगेन, कीर्तन मोठं छोटं, व्यासपीठ मोठं छोटं. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्तीसिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटूशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला, एवढूसा जीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का? चिमणी म्हणते, खरं आहे दादा तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं. माझं कर्म सत्य आहे. अगदी तसं या सगळ्या कीर्तन सोहळा ठेवणाऱ्या मंडळीचं नाव मोठं छोटं जगाचा बाप करेल, पण अखंडितपणे यांचं नाव धर्माचं रक्षण करणाऱ्यात असेल, धर्माला कलंक लावणाऱ्यात नसेल. त्यामुळे ह्या सगळ्यांचे मनस्वी आभार आहेत. हा सुंदर सोहळा पुन्हा एकदा तुम्हा सर्व सनराईज ना सनराईज युथ फेस्टिवल या सगळ्यांच्या नाही रायझिंग स्टार आहे, रायझिंग सन कलर्स अँड युथ डेव्हलपमेंट सोसायटी या सगळ्यांच्या नियोजनातून आणि आमचे राजवीरदादा यादव यांच्या संपर्कातून माझ्याकडे ही सेवा आली. त्यांच्या नियोजनातून सगळ्यांच्या मनचरणावर साष्टांग दंडवत. अगदी गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला हा मृदंग, शिवनिर्मित असणारा हा मृदंग, तांडवासारखी वाजवायची ताकद ज्यांच्या बोटात आहे, असे आमचे अगदी सामर्थ्याने भगवंताचा अवतार, ज्यांचं नाव कृष्णा महाराज आहे, त्यांना काय अवघड आहे महाराज बरं का. अगदी आमचे कृष्णा महाराज भोरकडे गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला, हे मी सांगायची गरज नाही, तुम्ही अनुभवलं. एकदा जोरदार टाळ्या सर्व गुणवंत मंडळीसाठी. चरणावर साष्टांग दंडवत. आमचं गोड सुंदर असणारी ही सगळी व्यक्तिमत्व, अगदी भगवंताचं नामचिंतन घेणारी आणि अधिकारी असणारी, हे एवढं वाजवायला, हे एवढं गायला आयुष्य घासावं लागतं, यांना आयुष्यभर साधना करावी लागते. चरणावर साष्टांग दंडवत यांच्या, आमचा विनेकरी दादा त्यांचे देखील मनस्वी आभार, आमची भक्ती त्यांची देखील मनस्वी आभार. हा ना, थंडी वाजलेली असेल आता. चरणावर साष्टांग दंडवत. उत्कृष्ट सिस्टीम, दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज तुम्ही दिला साऊंडवाले दादा, तुमच्या देखील चरणावर साष्टांग दंडवत. माऊली तुम्हाला असंच वृद्धिंगत करू, माऊलींची प्रार्थना. त्याचबरोबर हे विचारे सगळे कॅमेरेवाले दादा, कॅमेरावाल्याचं लय अवघड असतं, हे अख्ख्या जगाचं फोटो काढतं, ह्यांचाच कोणी काढत नाही. हे सगळे खिचिक खिचिक चालू असतं यांचं, पण त्यांचं नावच आहे ना कॅमेरा, सब तेरा क्या मेरा. त्यामुळे त्यांचे देखील मनस्वी आभार. ही सगळी 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 खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या सोहळ्यात आहे, त्या प्रत्येका चरणावर या बहिणीचा साष्टांग दंडवत आहे. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. मायमाऊला एवढ्या स्तब्धपणे बसलात तुम्ही, पुरुष मंडळी एवढ्या स्तब्धपणे बसलात, काही चुकलं असेल क्षमस्व. व्यासपीठावरील सगळी माणसं तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत, सगळी सेवा तुमच्या चरणी समर्पित. पुन्हा एकदा चंद्रपूरकर तुम्हाला रामकृष्ण हरी, तुम्हा सगळ्यांना साष्टांग दंडवत. अगदी सामर्थ्याने या बहिणीचं ऐकलं तुम्ही आणि एवढ्या स्तब्धपणे एवढ्या शिस्तीत बसलात. चंद्रपूरकर तुमचा विजय असो. चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठाल देवी विठाल. आ बोली बेली कोरी वेली वा कोरी उत्तर नाही उच्चारीला अधिकार मी आंबोला. तुकामणी ज्ञानेश्वरा रंगाबाई आंबेडकर ज्ञानदेव तुकाराम सरसिदा देव तुकाराम पुण्यवान भगवान की जय, सब संतान की जय.